विरोधात निदर्शनं केली जात आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती नेहमीप्रमाणे विरोधक हे हातामध्ये फलक घेऊन ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी देखील करतायत। आता 11 वाजता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू होईल। अनेक विद्यमान आमदार मंत्री हे विधान भवनामध्ये प्रवेश करतील, मात्र त्याच ठिकाणी पायऱ्यांवरती आता विरोधक आमदारांकडून निषेध केला जातोय। ईव्हीएम संदर्भात घोषणाबाजी केली जाते। नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि सर्व भास्कर जाधव हे सगळे विरोधी पक्षातले आमदार आपल्याला दिसतात। महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उभे राहून निषेध करतायत ईव्हीएमचा। ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांकडून दिल्या जात आहेत। तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोणकोणते मुद्दे हे विरोधक घेतात याकडे आपलं लक्ष होतंच। आता पहिला मुद्दा समोर आलाय तो म्हणजे ईव्हीएमचा। हे बघा मी समोर आलो आता। ही पोडियम बोलतो आपण याला, ही पोडियमची आजपासून हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये सुरू झालं। प्रत्यक्ष कामकाजाला 11 वाजता सुरुवात होईल, पण त्याआधी विरोधक सगळे पायऱ्यांवर एकवटलेले आहेत। पायऱ्यांवर म्हणण्यापेक्षा सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला एकवटलेले आहेत आणि ईव्हीएम विरोधात विरोधक आंदोलन करतायत। विरोधकांनी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की आमची संख्या जरी कमी असेल तरी आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि त्याप्रमाणे ईव्हीएम हटाव लोकशाही बचावचा नारा हे विरोधक देताना दिसतायत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। उदय, विरोधक सगळे एकवटलेले आहेत, आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतायत, ईव्हीएमला विरोध करतायत, लोकशाही बचाव असं म्हणतायत। या सगळ्याविषयी आपण उदयकडनं माहिती घेऊया। उदय, तुषार, राहुल जोरी सगळे आमचे प्रतिनिधी नागपुरामध्ये आहेत, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत। मात्र त्याआधी बोलण्याचा प्रयत्न करू। आपण पाहत असाल तर सर्व अंबादास दानवे असतील, विजय वडेट्टीवार असतील, सर्व आपल्याला घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात। ईव्हीएम संदर्भात ही घोषणाबाजी सुरू आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन असतील किंवा अनेक मंत्री असतील ते आपल्याला या मताचं खंडन करताना पाहायला मिळतात। संविधान वाचवा, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, 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 ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा। विजय वडेट्टीवार घोषणा देतायत आणि त्याला सगळे त्याचं उत्तर देत आहेत। आपल्याला भाई जगताप, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव सगळे एका पहिल्या फळीचे सगळे नेते आपल्याला बघायला मिळत आहेत। सचिन अहिर मागे आहेत। ईव्हीएम विरोधात विरोधक आंदोलन करतायत। महायुतीची संख्या आमदारांची खूप मोठी आहे, पण आम्ही विरोधकांना सडेतोड उत्तर देऊ, सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊ अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे आणि ईव्हीएम हटाव लोकशाही बचावचा नारा दिला जातोय। याच्या आधी काही सत्ताधाऱ्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। त्यांचं असं म्हणणं होतं की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईव्हीएम बद्दल काहीही आक्षेप नव्हता, आता मात्र ईव्हीएम हटावचा नारा देतायत, त्यामुळे या आंदोलनाला काही अर्थ नाही, या विरोधाला काही अर्थ नाही असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। ज्या प्रकारचं ईव्हीएम मशीन असतं त्या ईव्हीएम मशीनचा बॅनर तयार केला गेलाय आणि त्यावर ईव्हीएम सरकार असं लिहिलंय। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी आपण बोलूया। तुषार, आत्ता पायऱ्यांजवळच आपण होतात, सगळे घोषणाबाजी करतायत, विरोधक एकवटलेले आहेत, ईव्हीएम हटाव लोकशाही बचावचा नारा देतायत। पहिल्याच दिवशी विरोधकांचा हा बुलंद आवाज बघायला मिळतोय, काय सांगाल? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर आजपासून राज्याचा हिवाळी अधिवेशन सुरू झालंय, मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरती ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आहेत। काय सांगाल गिरीश भाऊ, पहिलाच अधिवेशनाचा दिवस आहे मात्र विरोधक पायऱ्यांवरती ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, काय उत्तर? मला विरोधकांची कीव येते खरं म्हणजे विचार 40-50 पट्टे राहिलेले नाहीत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी धुळधाट, इतकी वाईट अवस्था विरोधकांची पहिल्यांदा झालेली आहे इतिहासामध्ये आजपर्यंतच्या, आणि म्हणून आपण जिवंत आहोत हा दाखवण्याचा केविलवाडा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत। आता मला सांगा, लोकसभेला तुमचे खासदार जास्त आले,
त्यावेळेला तुम्हाला गोड वाटलं ना? त्यावेळेला म्हटलं काय व्यूएम का आम्ही म्हटलं काय व्यूएम खराब आहे म्हणून का चुकीचं आहे म्हणून? त्यावेळेला यांना बरं वाटलं. झारखंडमध्ये सरकार आलं महाराष्ट्राबरोबर, त्यावेळेला तिने चांगलं आहे. पण महाराष्ट्रात का खराब आहे? महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी यांना साफ नाकारलेलं आहे. अतिशय केविलवाणी अवस्था त्यांची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही जिवंत आहोत, आम्ही आमची धाकधूक अजून सुरू आहे हा दाखवण्याचा केविलवाडा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे. पण महाविकास आघाडीचे प्रत्यक्षात 40 आमदार असताना पायऱ्यांवरती मात्र फक्त 15 ते 20च आमदार दिसत आहेत, काय सांगाल? याचे महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 पक्ष आहेत. एकाचं तोंड एकाकडे नाही, सगळे विरोधी दिशेला बघतायत, कोणीच एकमेकाकडे बघत नाही, एकमत त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की इथे 15-20 आमदार येऊन बिचारे केविलवाडा आवाजही त्याचा निघत नाही, तुम्ही बघतात. पण ते प्रयत्न करतायत. पण तिन्ही पक्ष त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे, त्याच्यामध्ये एकमत नाही आहे, तिन्ही दिशेला 3 भरकटलेले आहेत. कालही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याशी संवाद साधा आणि नंतर मीडियामध्ये जावा. विरोधक ऑलरेडी मीडियात जातात, तर त्यांना काय सांगाल? मी तेच म्हणतोय की आता पहिला दिवस आहे, तुम्ही विचारा ना आम्हाला, प्रश्न विचारा, चर्चा करा. शेतकऱ्याच्या प्रश्नात तुम्ही बोलताना विचारा नाही ते प्रश्न आम्हाला. पण त्याची ती तयारी नाही आहे. ते सतत बहिष्कार टाकत राहतील. ते या ठिकाणी येणार सुद्धा नाही हाऊसमध्ये, मी आपल्याला सांगतो, कारण त्याची संख्याही तशी नाही आहे. पण तरी मला वाटतं त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी चर्चा केली पाहिजे, पण ती त्यांची मानसिकता नाही. जर सभागृहामध्ये त्यांनी चर्चेची मागणी केली तर तुम्ही त्यांना उत्तर द्याल? अगदी तयार आहेत. काल मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलं तर ती तयारी आहे म्हणून. ओके, धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री गिरीश महाजन. विरोधक या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा करत नाही, मात्र